तरंग इंद्रायणीच्या पाण्यावर उमटले, नभांगणाला भिडले, नभांगणातून उद्घोष झाला आणि वारकऱ्याच्या मुखार बिंदातून हरिपाठ बाहेर पडला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबाराणी सद्गुरूपी दादाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवा वाटतो. ज्ञानराजा, काम संपलं दादा. आता अवघेची त्रैलोक्यानंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला आणि पुढे काहीशे वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का, आलाच नाही हो. जात्यात दाणे भरडावे अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली. माती रक्त रंजित झाली. आया बहिणीच्या अब्रूची लत्तर वेशीला टाकली. मूर्तीच्या विटंबना झाल्या. मंदिराचे कळस कापले. धर्म त्राही 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 करू लागला आणि त्यावेळी विश्व नियंत्याने खाली वाकून पाहिलं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणत आपला श्वास, आपला प्राण, आपलं हृदय, आपलं ओज, आपलं तेज दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडलं. ते जगद्गुरु तुकोबारायच्या इंद्रायणी मोठी भाग्याची मायबा. दादा, इंद्रायणी फक्त 40 मैल धावली. लोणावळ्याला उगम पावली, नेरेला जाऊन बेमेला मिळाली. पण या 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या सगळ्या गंगेनं तिचा मत्सर करावा. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सराहा. माझ्यापेक्षा मागचा पुढे गेला की राहिलेल्याच्या मनामध्ये जे कंपायन, उद्भावन, स्पिरिट, स्पंदन, भावना, ईर्ष्या, मत्सर, मद तयार होतो त्याला मत्सर असं म्हणावं. शरयूनं फक्त प्रभू रामचंद्राला पाहिलं, यमुनेनं फक्त कृष्णाला पाहिलं, पण माझ्या इंद्रायणीनं 3 धर्म योद्धे मांडीवर खेळवले, वाढवले, बहरवले, फुलवले. शास्त्र नयनांनी या जगातून निरोप दिला. उजव्या मांडीवर ज्यांना खेळवलं, साधकाचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, आकाशाचं व्यापकपण, वात्सल्याचा पदर, अमृताचा पाना जिच्या हृदयात होता, ती विश्व मौलिक ज्ञानोबराय उजव्या मांडीवर इंद्रायणी. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, एका पायावर घोडा वळवणाऱ्या विश्वात एकमेव योद्धा झाला. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या, हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी, डच, पोर्तुगीज, आंग्ल. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं 3 ग्रंथ लिहिले, नखशिका आहे, बुद्धभूषण आहे, शतक आहे. 2024 मध्ये विद्वानांची अक्कल बंद होते. हा औरंग्या आत्ताचा संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद इथं मरताना म्हणतो, यल्ला हे परवतिगार, हे महाराष्ट्र के लोग अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम. अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे मेला मेला पगडी घालता औरंगजेब मेला. आणि नंतर महाराष्ट्र बिगर कुंकवाचा, बिगर धन्याचा, बिगर मालकाचा, बिगर मंगळसूत्राचा, बिगर बांगड्यांचा झुंजत राहिला. हे बळ सह्याद्रीच्या मनामनात, मराठी माणसांच्या धमण्यात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणात कणात ज्या राजानं निर्माण केलं, तो शंभू राजा इंद्रायणीनं मध्यभागी खेळवला. डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण. एखादी माय माता माऊलीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली. वाणीच्या जिभेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या आधी दिलं. तुझी आणबाई नगा देवराया, बहु आवडशी जीवा वासुनिया. ते देहूचे निवासी भंडारा भामचंद्र गोरड्याला भावबत मानणारे दगडाचे टाळ केले. पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू. खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट. आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते जगद्गुरु तुकोबराय डाव्या मांडीवर इंद्रायणी. याच वैराग्य राग रसिक आणि वारकरी संप्रदायाचं स्पंदन, श्वास, कळस असलेले जगद्गुरु तुकोबराय
यांच्या गाथा चंद्रातील विराणी प्रकरणातला अतिशय अल्प 3 चरणाचा अभंग चिंतनाला. विठ्ठल उत्तम नियोजन आहे. महारुद्र महेश्वर संस्थान, बरडा, पंचक्रोशी सगळे मिळून आपली श्रद्धा महादेवावर आणि हा सोहळा तुम्ही इथे आयोजित करता. थोडासा शांत पाहिजे, थोडस किंचित आणि त्याला थोडीशी. अतिशय महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा चाललेला पर्व काळातला सप्ताह, चतुर्थ दिवसाकडे चाललेल्या शिवाय उत्तरार्धाच्या आसपास आलेली सप्ताह, त्याच्यामध्ये माझं आलेलं कीर्तन, खर तर ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, आमचे माऊली असतील, सानप सरपंच असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. खरं तर ज्यांच्या थापेन अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा, इतकं गोड मृदंग वादन ज्यांचं आहे, माझे दोन्ही गुरुबंधू, खरं तर त्यांचं मृदंग वादन ऐकलं आणि मला उद्धव बापू आपेगावकरांची आठवण आहे. पद्मश्री पुरस्कारापर्यंत मृदंगातून जाता येतं, फक्त मृदंगाला श्वास मानला पाहिजे, हृदय मानलं पाहिजे, ज्ञानोबराय तुकोबराय मानलं पाहिजे, जाता येतं तिथपर्यंत. आमच्या आळंदीकर सगळे गुरुबंधू मंडळी, आदरणीय महाराज, समय सूचकता काय असावी, मी त्यांच्याकडे पाहून हसलो. वेळेचं भान ठेवून किती पटकन चालू उरकली, याला समय सूचकता म्हणाली. आणि म्हणून अतिशय गोड साऊंड सिस्टीम, अतिशय गोड आहे. अजिबात शिणी येऊ दिला नाही बघा. सकाळी इंदापूरला बारामतीच्या जवळ कीर्तन केलं, आताच इतक्या दूर करतोय, पण अजिबात शिण नाही, प्रसन्नता वाटली. तुमच्यासारखे परीक्षितीसारखा श्रोतृ वर्ग आहे, इंद्रासारखे वादन करणारे, गंधर्वासारखे गायन करणारे, आणि या परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर सोहळ्यातलं असलेलं हे कीर्तन आहे. हे कीर्तन आहे, ऐका. विराणी प्रकरणातला अभंग आहे. काही शब्द अपभ्रष्ट आहे. अपभ्रष्ट शब्द कशाला म्हणावे? शब्दातले काही अवयव काढायचे आणि मूळ शब्द बाजूला ठेवून अवयव काढून शब्द दिग्दर्शित करायचा आणि प्रथेत प्रचलित आणायचा, याला अपभ्रष्ट शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आपण म्हणतो उपर्ण, खरा शब्द आहे उपप्रावरण. काय शब्द आहे? उपप्रावरण. आपण म्हणतो गंगाळ, गंगाळ नाही गंगाजळ. काय शब्द आहे? गंगाजळ. जाळ आणि जाळ याच्यामध्ये फरक आहे. तसं हा शब्द आहे विराणी. काय शब्द आहे? त्याचा अपभ्रष्ट शब्द झाला विराणी. आणि या विराणी प्रकरणातला अतिशय गोड अभंग आहे. वेदांतानं सांगितलं तुम्हाला पूज्य कळायला पाहिजे, अपूज्य कळायला पाहिजे, पूजक कळायला पाहिजे आणि पूजा कळाली पाहिजे. विठाला सध्या आम्हाला पूज्य कळतच नाही. कुणाला पूजायचा हा मोठा प्रश्न आहे, बरं का. खूप भारतामध्ये 6 आस्तिक शास्त्र आहे आणि 6 नास्तिक शास्त्र आहे. विरोचन आणि इंद्रदेव बृहस्पतीकडे ज्यावेळी जातात, मला ब्रह्मत्वाचं ज्ञान द्या, बृहस्पतीने सांगितलं ब्रह्मचर्याचं पालन करा, आणि माझ्या अल्पमतीप्रमाणे 3 वेळा हे केलेले आहेत. आणि तिसऱ्या वेळेस बृहस्पतीने एकच शब्द उच्चारला, तत्वमसी. हा शब्द उच्चारला, अरे तूच देव आहे. पण इंद्राने विचार केला, मी तत्वमसी कसा असेल, कसा असेल? मला प्रादभाव आहे, प्रदंसा भाव आहे भगवंताच्या बाबतीत. मला कुठं आहे? माझा मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, अन्नमय कोश आहे. यानं जर विचार केला तर मनाला चंचलत्व आहे, भगवंताला चंचलत्व नाही. अप्रतपापम विजरो विषको विमृत्यू आदिवसो पूर्णकाम सत्य संकल्प. ऐका, लय गंभीर चेहरे नका करू, अजून खाली येतो. पण ऐकून ठेवा, कानावरून तरी जाईल तुमच्या, येईल मी खाली. तसं मी हुशार आहे, आता काही येडा आहे असं काही नाही. मला जमीन पाहून पेरायचं कळतं, पण तरी आता घुसलोय तर थोडस चिंतन करतो. माऊली काय करता मला सांगा. ऐका, सध्या तुम्हाला नाद लागलाय बाकी सगळ्या गोष्टींची, आणि तमाशे बंद झाले, नाटकं बंद झाली, ललित बंद झालं, भारूड बंद झालं, सगळा बोजा इथं आलाय. काय आलाय? हा, त्याच्यामुळे कीर्तनकार सुद्धा नाचतो, कीर्तनकार पवाडे म्हणतो, कीर्तनकार लेख शास्त्री चालली सांगतो, कीर्तनकार शिवाजी महाराज सांगतो. सांगा भाऊ, पण किती असावं? कीर्तनात 2-3 मिनिटं शिवाजी महाराज असावे. अख्खं कीर्तन म्हणजे शिवाजी महाराज नाही. वाक्य ध्यानात मी का भागवत
तुम्ही एवढं पट्टी खर्च करता, थोडासा स्वर कमी करा. कुठून नव्हतं थोडासा त्यांची बसवा त्याला काही बस. 2 वर्षापर्यंत पोरांना मारायचं नाही, पण 2 वर्षापूर्वी पोरा हाणायला सुरुवात करायची, ताडण करायचं, त्यांचं लालन करायचं. 2 वर्षाच्या आतमध्ये नाही मारायचं. ह्या मारणार नाही. तुम्ही जरा वेळ काढायचा आठवड्यातला आणि तुमच्या डायरीत लिहूनच ठेवायचं, पोराला हाताखालून काढणे. ह्या मारणार नाही आणि तुम्हाला मारूनही देणार नाही. उलट तुम्ही मारायला लागले तर ह्या म्हणतील पप्याच्या बापा, पप्या एवढा मोठा झालाय, असं जर ह्या म्हटलं तर त्याला सोडायचं. एवढंच बोला, आपल्याला काय करायचं. 2 वर्षाच्या आतमध्ये लेकराला मारायचं अजिबात. शास्त्र म्हणतं पितरांना त्रास होतो आणि विज्ञान म्हणतं 2 माइंड आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. मारायचं कुठपर्यंत? 12 वर्षाचा होतपर्यंत. एकदा 12चा झाला मग प्रेमानं राहायचं त्याच्याबरोबर. आणि 2 वर्षाच्या आतमध्ये का मारायचं नाही तर पितरांना त्रास होतो आणि विज्ञान सांगतं त्याचा कॉन्शियस माइंड तीव्र असतो, ते मारलेलं ध्यानात ठेवतं आणि म्हातारपणात आपला काम काढतं. काय करतं म्हणून 2 वर्षाच्या आतमध्ये मारायचं नाही. पोरांना कळतं, अरे मुसलमानांना कळतं नमाज कशी पडायची, आपल्या पोरांना कीर्तनात बसायचं कळत नाही. किती दुर्दैव माणसं. आणि मी फार बोलायला स्पष्ट आहे, तुम्ही परत नाही बोलवलं, मला त्याची गरज आहे, आवश्यकता आहे. पाय चाटणं जमत नाही, जे आहे ते बोलून घेऊन. आता तुम्ही सुद्धा शांत नसल्यानं झाल्या तर मी बोललोच असतो, म्हणून तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा की आता 1.5 तास नीट कीर्तन ऐकायचं आपल्याला. पूज्य कळायला पाहिजे, कोणत्या देवतेची पूजा करायची हे सुद्धा कळायला पाहिजे. दादा आता कळत नाही. वारकऱ्याचे देवारे तपासा, तुम्ही ऑडिट करा. त्याला अजून बास नाही वाटलं की मला शंकर बास आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे बास आहे, भगवान शिव बास आहे. ते जिकडं जत्रेला जाईल तिकून देवांचे फोटो आणले आणि घरी जत्रा भरवली. त्यांनी काय केलं? वारकऱ्यानं कुत्री पूजित आहे, दगडे पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे. अजून त्याला कळा ना ईश्वर कुठे आहे. कुठं कळाला मला सांगा. मी काल परवाशी एक बोललो वाक्य, अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले. मी म्हटलं तुम्ही बालाजीला जाता आणि केस देऊन येतात, तुमची केस एवढी पवित्र आहे का बालाजीनं घ्यावीत? तुमच्या घरचे शॅम्पू लावित नाही, तुमच्या केसांना का लावित? आणि तुमच्या केसांवर करोड रुपयाची इंडस्ट्री चालते, हा अजून वेगळा भाग आहे. अजून टप्पा सांगू तुम्हाला. बालाजीला मी 10 वर्षापूर्वी गेलो होतो आणि तिथं पैसे टाकताना मी पाहिलं. म्हणलं का पैसे टाकायचे? म्हणले महाराज बालाजीनं कर्ज घेतलं होतं. वाचा ती आख्यायिका. कुणाकडून कर्ज घेतलं? कुबेराकडून. कायसाठी घेतलं तर त्यांच्या लग्नासाठी घेतलं. कुणाच्या? बालाजीच्या. कर्ज घेतलं कुणी? बालाजीने. घेतलं कुणाकडून? कुबेराकडून. घेतलं कशासाठी? लग्नासाठी. आणि फेडायचं कोणी? मला तुमच्या डोक्याचा गोविंदा करायचा नाही, पण फक्त सांगून जातो. मागच्या 5 वर्षात ज्याने कोणी तिरुपती बालाजीचा प्रसाद खाला की नाही, त्यानं प्रसाद खाला की काय खालं मला माहित नाही. प्रसाद असतो प्रसन्नता असं जरी असलं तरी प्रसाद खाला की. उत्तराखंडची कंपनी होती, याला ताकद आहे इथं रिटर्न. उत्तराखंडची कंपनी होती, तू पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट तिनं घेतलं होतं. तिथं जे रेट टाकली ना, IAS अधिकारी माझा मित्र आता पुण्यात कमिशनर, त्यानं सांगितलं महाराज तिथं दुग्धजन्य पदार्थही नाही आणि दुग्धजन्य प्राणी सुद्धा नाही, केमिकल पासून तूप बनवत होते. 5 वर्ष तुम्ही काय खाल्लं? मग ज्ञानोबरायची ओवी मला आठवते, देव विकुनी खाईजे. देव विकून खातील कलियुगात लोक. काय देव कळाला तुम्हाला? कुठे परमात्मा? 7वा अध्याय कळा. ज्ञानोबरायच्या मुखातून भगवान श्री विष्णू असं म्हणतात की हा आणून मला एका कोपऱ्यात ठेवतो आणि तीर्थयात्रा हिंडत फिरतो. सांग याला मी माझं कसं म्हणा. त्याच ओवीच्या खाली परत माऊलीने अनुवाद केला. माऊली म्हणतात 7 दिवस हा मला पुजतो आणि एखाद्या वेशेनं ग्राहक चाळवावा असा नवीन देव 8व्या दिवशी धरतो. सांग याला मी माझं कसं म्हणावं. कोणाची भाषा? खरंय ना देवा, मला सांगा तुम्ही घरी गणपती बसवता आणि 4थ्या-5व्या दिवशी मुंबईला लोक लालबागच्या राजाला जातात, इथून जातात. एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा. पोलीस खालून दांडके आणतात, कार्यकर्ते वरून लाथा घालतात तरी पाय सोडत नाही. अरे घरचा गणपती म्हणेल ना सोनू
तुझा माझ्यावर भरोसा नाही. म्हणेल तुम्हाला काय कळालं? मूर्ख माणसांना देव कळत नाही. मला सांगा, अवजानंती मामुडा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानंतो मम भूत महेश्वर. मूर्ख माणसं जाणत नाही देवाला. मला सांगा, अगरबत्ती कोणाला लागते म्हणून म्हणतात? बोला पटपट. देवाला. वास कोण घेऊन पाहत? आपण. अगरबत्ती ऑक्सिजन सोडते, कार्बन डायऑक्साईड. आपण काय घेतो? देवाला काय देतो? मग देव मिळाला तरी शाबास. हा, तुम्ही हुशारच आहे. अजून देव कुठेही कळाला नाही. पूज्य कळाला पाहिजे. तो परमात्मा कुठे आहे? तो एनर्जी कन्झर्वेशन रूल आहे. तो एक कॉस्मिक एनर्जी आहे. तो काय मंदिरात आहे असं समजू नका. भागवतानं सांगितलं, स्वप्नातलं दर्शन अधम दर्शन आहे, मूर्तीतलं दर्शन मध्यम दर्शन आहे, परोक्ष ज्ञानानं जे दर्शन घ्याल ते उत्तम दर्शन आहे. उत्तम दर्शन. अजून पुढे सांगू, तुम्ही जे जे करता, उत्तम सहज अवस्था, मध्यम ध्यान धारणा, अधमाधम तीर्थयात्रा. आता अखंडानंद सरस्वतीने खंडन केलं याच. अखंडानंद सरस्वती म्हणतात, तुम्ही कशालाच कमी म्हणू नका बाबा. 100 किलोचं पोतं सगळ्यांना उचलत नाही, पण 10 किलोची पिशवी सगळ्यांना उचलते की नाही? बोला. म्हणून ज्याला सहज अवस्था जमेल त्यानं सहज अवस्थेला जावं. ज्याला नाही सहज अवस्था जमत त्यानं ध्यान धारणा करावी, आणि ज्याला ध्यान धारणा नाही जमत त्यानं तीर्थयात्रा करावी. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला पूज्य कळायला पाहिजे. आम्हाला कुणाला भजायचं? माणूस मेला की धड खाली, ऊर्जा परमात्म्याकडे. झाड पडलं की बुंदा खाली, ऊर्जा परमात्म्याकडे. जनावर मेलं की धड खाली, ऊर्जा. आणि त्याच्यापासून तू नवीन सृष्टी क्रिएट करतो. यालाच एनर्जी कन्झर्वेशन रूल म्हणावं. एनर्जी नायदर क्रिएटिव्ह नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज अ ट्रान्सफर वन स्टेज टू अनदर स्टेज. तुम्ही निर्माण करू शकत नाही ऊर्जा, आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही. फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे वहन होते. परमात्मा सुद्धा तेच करतो. त्याला मराठीत ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये एनर्जी कन्झर्वेशन रूल म्हणतात, आणि त्यालाच ज्ञानोबाराच्या भाषेत म्हणतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. हा परमात्मा आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही टाळ्या वाजवा, याला ताकद द्यावी. हे बाजूचं सोडू नका, इथं रिटर्नला ताकद द्या. तुम्ही टाळ्या वाजवाल. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मंदिरात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणतोय बरं का, आपल्याकडे नाही, हे सप्ते झाले पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे. मोठी मोठी तीर्थक्षेत्र आहेत ना, इथं ज्या दिवशी तुम्ही पैसे द्यायचे बंद कराल, ज्या दिवशी दागिने अर्पण करायचं बंद कराल, त्या दिवशी पुजारी बोंबा मारून सांगतील, देव मंदिरात नाही, बाहेर शोधा. काय सांगतील? आणि त्यावेळी गीतेचं तत्वज्ञान बाहेर येईल. सर्वस्यच्या अहं प्रतिसन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. देव कसा आहे? सगळीकडे नटलेला आहे. कसा आहे तो? देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी. पूज्य कळायला पाहिजे. ऐका, पूज्य कळण्यासाठी हा विरोचन आणि इंद्रदेव बृहस्पतीकडे गेले, आणि ते इंद्राने विचार केला, प्रादंसा भाव आहे. जर देहाची हालचाल होते, भगवंताला देहच नाही, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. जर मी आता, मला सांगा, तुम्ही विचार करता ही मंडळी आली कीर्तनाला, दुसऱ्या गावातून आली, पाय असल्याशिवाय आली का? शरीर आहे म्हणून आली की नाही? तसा इंद्रन विरोचन बृहस्पतीकडे गेला. पाय असल्याशिवाय गेले का? शरीर असल्याशिवाय गेले का? याचा अर्थ मी तत्वमसी कसा होईल? मी अन्नमय आहे. विज्ञानमय कोशातून पहा. मला सांगा, इंद्रदेव स्वतःचा अभ्यास करीत गेला. ज्ञानोबराची भाषा बोलू का? निरखित निरखित गेली हो, तवती तन्मय झाली हो. तन्मय झाली. ती कशी झाली? तन्मय झाली. आणि तो मुळापर्यंत पोहोचला. मग आपण विरोचन म्हणला, मीच देव आहे, आणि तिथून नास्तिकवादाला सुरुवात झाली. बघा, 100 किलो गावठी तुपाचा डबा आहे, पण एकच चमचा राखेल टाकायचं. वास कायचा जास्त? तसं गाव लई चांगलं असतं, प्युअर तूप, पण चमचे गोंधळ करतात. त्याच्यामध्ये राखेलचाच वास जास्त. नास्तिकता फार भयान आहे दादा. म्हणून जर देव ओळखायचा असतात, कधी कधी श्रुतीनं ओळखावा लागतो,
कधी कधी युक्तीनं ओळखावा लागतो, कधी कधी अनुभूतीनं ओळखावा लागतो. विठ्ठला विठ्ठल श्रुती माऊली असं सांगते, शब्दच परमात्मा आहे, भगवंताचे वपू आहेत शब्द. म्हणजे तुकोबराय म्हणतात, आम्हाला शब्दच देव आहे. तुका म्हणे